आज गुरुपौर्णिमा होती आणि त्याच निमित्ताने आज पुरणपोळीचा बेत मी केलेला. आणि मोस्टली पुरणपोळी इथं कोल्हापुरात ना तेलावरची करतात, पण आज ना तेलावरची करायला जरा प्रॉपर हे लागतं, जरा वेळ जातो. कारण कधी-कधी ना त्याचं पीठ भेटतो आणि तो नसल्यामुळे मी आपल्या साध्या ज्या पिठावरच्या असतात त्या पोळ्या केल्या. सेम तशाच, पण तेलावरच्या जरा जास्त छान होतात. अशाही चांगल्या होतात. कोणी गूळ टाकून करतंय, कोणी साखर टाकून करतंय. आता तुम्ही कशाप्रकारे करतात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर थोडंफारच व्हिडिओ घेऊ शकले, कारण आज थोडीफार देवपूजा पण जास्त होती आणि स्वामींचा जो हे असतो सारामृतचा हे असतो ते मी आज वाचलेला, त्याच्यामुळे जरा उशिरा झालं सगळ्याच गोष्टींना. त्याच्यामुळे अशा प्रकारे आजचा रुटीन असणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आज अशा प्रकारे पोळ्या वगैरे केल्या, म्हणजे जास्त त्याच्यासोबत भरपूर काय काय असतं. प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या प्रकारे पोळ्या केल्या जातात, कोणी कसं तर कोणी कसं. तर मी माझ्या पद्धतीने आज तुम्हाला दाखवते. तर गुरुपौर्णिमेनिमित्त मुलांनाही थोडेफार ग्रीटिंग कार्ड किंवा हे सगळं बनवून दिलं, म्हणजे स्कूलमध्ये टीचरना द्यायला. तर आई पहिली गुरु असते, त्याच्यानंतर आपण तर आपलं काम झालेलं असते आणि आपण सगळं लोड टीचरवर देतो आहे. मग त्यांनाही आजचा दिवस थोडंसं कृतज्ञता त्यांच्याबद्दल व्यक्त करावी यासाठी मी दोघा मुलांना छान अशा प्रकारे नोट्स लिहून दिले, कार्ड बनवून, की ते आपापल्या क्लास टीचरला देतील असं. तर ते स्कूलला गेले, त्याच्यानंतर सगळं आले आणि त्यांना परत क्लासला वगैरे सोडलं. आणि आत्ता माझं चालू आहे पुरणपोळीचा बेत आहे संध्याकाळचा. तर अजून पूजा म्हणजे केली आहे आणि आरती वगैरे बाकी, नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. आजची धावपळीत व्यवस्थित काय माहीत शूट होतं आहे का नाही, पण जसं होईल तसं करण्याचा नक्कीच प्रयत्न मी करेल. आणि माझ्या व्हिडिओमध्ये फक्त मी ना एका लेडीजला ना कसं असते ना, आपण फक्त घर मुलं याच्यात अडकलेलो असतो आहे, म्हणून थोडंसं तुम्हाला मोटिवेट करावं मला वाटतं आहे. म्हणून मी काही ना काही असे ट्राय करत असते, नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत, जे काही मला थोडंसं नवीन वाटेल किंवा मलाही ज्याचा फायदा होईल त्या गोष्टी मी बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटला बघाल की माझ्या मुलांना मी छान प्रकारे काही गोष्टी आहे की त्यांना ह्याही गोष्टी लहानपणापासूनच सवय असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की जर आपल्या घरी जर कोणी आलं तर मुलं त्यांना बोलायला घाबरतात वगैरे. तर ह्या गोष्टी मी मुलांना थोड्याफार शिकवण्याचा प्रयत्न करते की ते आदराने बोलतील. जरी मी नसेल तर त्यांनी निदान 1 ग्लास भरून पाणी तरी, आपल्या घरी जर कोणी आलं आहे ओळखीचं, तर त्याला 1 ग्लास भरून पाणी तरी दिला पाहिजे. अशा प्रकारे हे मोबाईल मुलांना आपण देतो, त्याच्यापेक्षा मी काही वेगळ्या गोष्टी ट्राय करते. जो काही आपल्या मुलांवर संस्कार पडतो किंवा ज्या काही गोष्टी त्यांना आपल्याला द्यायच्या आहेत त्या लहानपणापासूनच द्यायला पाहिजे. ते म्हणतात ना, आत्ता तो एका मातीचा गोळा असतो. लहान मुलं म्हणजे आता त्यांना कसा आकार द्यायचा हे आपल्या हातात असतं. तर आपण जसं घडवू तसं ते नक्की घडतात. तर म्हणूनच छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना आतापासून शिकवल्या तर ते पुढे चालून त्यांच्या भविष्यासाठी ते चांगलं आहे. म्हणून जे काही आहे लहानपणापासूनच त्यांना चांगल्या वगैरे सवयी लावायच्या. पुढे तुम्ही बघालच की मी त्यांना म्हणजे त्यांच्याकडून छोटे मोठे श्लोक किंवा जे काही अभंग वगैरे असेल, छोट्या छोट्या गोष्टी, देवापुढे बसायला किंवा इतरांचा आदर करायला, ह्या सगळ्या गोष्टींना जसं होईल माझ्याकडून मी सांगत असते. पुढे बघू शकता तुम्ही पुरणाची आमटी वगैरे आहे, पोळीची आमटी वगैरे डाळीची. आणि पुढे तुम्ही हे बघाल त्याच्यानंतर व्हिडिओ कदाचित तेवढाच असणार आजचा, कारण आज धावपळीचा दिवस होता.